नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबल ही कन्सेप्ट अभ्यासली। ठीक आहे, त्याची काही आपण एग्जांपल देखील व्यवस्थितरित्या अभ्यासलेले आहेत। आज आपण या लेक्चरमध्ये त्यापुढील नेक्स्ट कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत। ती कन्सेप्ट म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स ही कन्सेप्ट आहे। त्याची आपण काय आधी डेफिनेशन बघूया आणि त्यानंतर त्याची काही एग्जांपल्स म्हणजे ट्रूथ टेबलचे एग्जांपल आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर आधी आपण डेफिनेशन अभ्यासू। बघा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स डेफिनेशन आधी व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे एग्जांपल पुढे व्यवस्थित समजले जातील। बघा डेफिनेशन, टू स्टेटमेंट पॅटर्न्स से S1 and S2, दोन स्टेटमेंट असणार आहेत S1 and S2 आर से टू बी लॉजिकली इक्विव्हॅलन्स। कधी असणार आहेत ते लॉजिकली इक्विव्हॅलंट? ज्या वेळेस इफ दे हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम्स, म्हणजे कॉलम्समधील ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेम भेटल्या पाहिजे ट्रूथ व्हॅल्यूज। ठीक आहे ना, अशा पद्धतीने म्हणजेच काय तर X1 इज इक्वल टू S2 असं आपण लिहू शकतो। ठीक आहे, बघा मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो। दोन स्टेटमेंट पॅटर्न कन्सिडर करा S1 आणि S2। ते दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स कधी असणार आहेत, इक्विव्हॅलंट कधी असणार आहेत? ज्या वेळेस त्यांची रिस्पेक्टिव्ह कॉलम्समधील ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या जर सेम असतील त्यावेळेस ते दोन स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलंट असणार आहेत। ठीक आहे ना, ही कन्सेप्ट आहे लॉजिकल इक्विव्हॅलंटची। तर आता आपण लॉजिकल इक्विव्हॅलंटचे एक्झाम्पल्स बघूया। ठीक आहे, हे एक्झाम्पल अभ्यासण्यासाठी आपण मागील लेक्चरमधील जे कन्सेप्ट अभ्यासले आहे हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबलची, ती कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे। म्हणजे कशा पद्धतीने आपण टिप्स फॉलो करतो ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी, त्या स्टेप आधी आपण बघूया आणि त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलंटचे एक्झाम्पल्स आपण अभ्यासूया। तर बघा एकदा सर्व स्टेप्स आपण समजून घेऊया आणि मग आपण एक्झाम्पल्स सॉल्व करूया। सो स्टेप नंबर फर्स्ट आहे कॅल्क्युलेट रोज बाय युजिंग फॉर्म्युला 2 टू दी पॉवर n ह्या फॉर्म्युल्याने, बरोबर। त्यानंतर सेकंड स्टेप्स होती कॅल्क्युलेट कॉलम्स आपण कॅल्क्युलेट करतो तो बाय n प्लस m या फॉर्म्युल्याने, बरोबर। हा सेकंड फॉर्म्युला आहे कॉलम्स। त्यानंतर आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतो आणि 4 स्टेप्समध्ये आपण सर्व ट्रूथ व्हॅल्यूज जे आहेत आपण त्या फाइंड करतो बाय लॉजिकल कनेक्टिव्हिटीजने। ठीक आहे ना, पुट ट्रूथ व्हॅल्यूज इन ट्रूथ टेबल बाय युजिंग लॉजिकल कनेक्टिव्हिटीज। ह्या सर्व स्टेप्स आहेत ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी, ज्या आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या आहेत। तर आता आपण त्या स्टेप्स फॉलो करून आपण लॉजिकल इक्विव्हॅलंटची कन्सेप्ट समजून घेऊया। म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये आपल्याला जे ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे तो आपल्याला याच पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे, म्हणून मी आधी आपल्याला या स्टेप्स समजून सांगितल्या। तर बघा आता आपण लॉजिकल इक्विव्हॅलंटचं एक्झाम्पल्स घेऊ, कशा पद्धतीने एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो ते आपण अभ्यासू। तर बघा एक्झाम्पल, युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट एक स्टेटमेंट दिलेला आहे। बघा, निगेशन इन ब्रॅकेट दिस जंक्शन Q ब्रॅकेट कंप्लीट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P कंजक्शन निगेशन Q या पद्धतीने आहे। ठीक आहे, आता एक्झाम्पल आपल्याला ट्रूथ टेबलच्या साहाय्याने सॉल्व करायचं आहे। सो ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला आधी रोज आणि कॉलम कॅल्क्युलेट करायचे असतात। कॉलम आणि रोज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण स्टेटमेंट आणि कनेक्टिव्हिटीज कॅल्क्युलेट करतो, बरोबर। स्टेटमेंटसाठी आपण ज्या वेळेस रो कॅल्क्युलेट करतो त्यासाठी स्टेटमेंट कॅल्क्युलेट करतो आणि कॉलमसाठी आपण कनेक्टिव्हिटीज आणि स्टेटमेंटचे ॲडिशन घेतो। स्टेटमेंटसाठी आपण n मानतो आणि कनेक्टिव्हिटीजसाठी m मानतो, बरोबर। मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे। तर इथे बघा एक्झाम्पल व्यवस्थित बघा। एक्झाम्पलमध्ये स्टेटमेंट्स किती आहेत आणि कनेक्टिव्हिटीज किती आहेत ते आधी आपण प्रथम कॅल्क्युलेट करूया। बघा स्टेटमेंट किती आहेत, इथे P आहे, इथे Q आहे, इथे अगेन P आहे आणि इथे Q आहे। म्हणजे इथे आपल्याला रिपीट स्टेटमेंट काउंट न करता दोन स्टेटमेंट आपले कॅल्क्युलेट होणार आहे, एक P आणि दुसरा Q। म्हणजे स्टेटमेंट आपले किती कॅल्क्युलेट होत आहे 2। त्यानंतर कनेक्टिव्हिटीज कॅल्क्युलेट करूया, म्हणजे m कॅल्क्युलेट करूया। कनेक्टिव्हिटीज किती आहेत, आता इथे कनेक्टिव्हिटीचा विचार करताना आपण रिपीट कनेक्टिव्हिटीसुद्धा काउंट करतो, बरोबर नाही। रिपीट स्टेटमेंट काउंट न करण्याची कन्सेप्ट फक्त स्टेटमेंटसाठीच आहे, बरोबर। कनेक्टिव्हिटीसाठी आपण ऑल कनेक्टिव्हिटीज कॅल्क्युलेट करतो। सो इथे 1 2 3 4 आणि 5 कनेक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे m ची किंमत आपल्याला 5 भेटते, n ची किंमत आपल्याला 2 भेटते, बरोबर। आता येऊया इकडे फॉर्म्युल्याकडे। रोजचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे 2 टू दी पॉवर n आणि कॉलमसाठी फॉर्म्युला आहे n प्लस m चा फॉर्म्युला, बरोबर। मग आता इथे बघा n ची किंमत इथे पुट करूया, 2 टू दी पॉवर 2 भेटेल, बरोबर। आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला 4 आन्सर भेटणार आहे, म्हणजे रोज किती कॅल्क्युलेट होतील 4। त्यानंतर कॉलम्स कॅल्क्युलेट किती होणार आहे तर n प्लस m म्हणजे 2 प्लस 5 आन्सर भेटेल 7,
बरोबर. म्हणजे रोज 4 कॅल्क्युलेट होतील आणि कॉलम्स आपले 7 असणार आहेत आपल्या या ट्रूथ टेबलच्या चार्टमध्ये. बघा इथे बघा रोज आहेत का 4, तर 1 2 3 आणि 4 आहेत. त्यानंतर कॉलम्स कॅल्क्युलेट करूया 1 2 3 4 5 6 आणि 7. या पद्धतीने आपल्याला हा कंप्लीट ट्रूथ टेबल आहे. आता आपण या चार्टमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने फिल करतो ते आपण बघूया. सो इथे फर्स्ट जी रो आहे या रोमध्ये आपलं हे मेन स्टेटमेंट असणार आहेत, सब पार्ट असणार आहे आपल्या ह्या एक्झाम्पलचे. ठीक आहे ना. आपल्याला ह्या LHSकडून RHSकडे जायचं आहे, बरोबर ना. लेफ्ट हँडकडून राईट हँडकडे जायचं आहे. सो बघा इथे ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटमधली मॅथमॅटिकमध्ये तुम्ही अभ्यासलेलं असेल. आधी आपण ब्रॅकेट बॉडमासची जी कन्सेप्ट आहे ती तुम्ही अभ्यासलेली असेल. बॉडमासमध्ये कसं असतं, आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करतो, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन अशी कन्सेप्ट आपण अभ्यासलेली आहे बॉडमासच्या कन्सेप्टमध्ये, बरोबर. त्याच पद्धतीने इथे कसं करायचं आहे, आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे, नंतर ब्रॅकेटच्या बाहेरील टर्म आपल्याला सॉल्व करायचे आहे, बरोबर. सो इथे मेन स्टेटमेंट कोणकोणते आहेत ते आधी आपण लिहून घेऊया. इथे P आहे आणि त्यानंतर Q आहे. सो हा फर्स्ट कॉलम Pचा असेल, त्यानंतर Qचा असेल. P स्टेटमेंट आपण कशा पद्धतीने इथे ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड केलेले आहेत, तर या रोजवरून नंबर ऑफ रोज किती कॅल्क्युलेट झाले आहेत, 4 कॅल्क्युलेट झाले आहेत. आपण इथे व्हॅल्यूज कशा घेतो, तर या 4चे हाफ करतो आपण, बरोबर. म्हणजे 4चा हाफ किती येणार आहेत, 2 आणि 2 अशा 2 व्हॅल्यूज भेटतील, बरोबर. म्हणजे बघा मी इथे आपल्याला एक्सप्लेन करतो. या 4चे 2 पार्ट करायचे, इथे 2 आणि इथे एक 2. ह्या 2 व्हॅल्यूज ह्या ट्रूच्या असणार आहेत आणि या उरलेल्या 2 व्हॅल्यूज ह्या फॉल्सच्या असणार आहेत. ठीक आहे ना. हे समजून घ्या. म्हणजे इथे बघा इथे ह्या फर्स्टच्या 2 व्हॅल्यूज आहेत ह्या ट्रूच्या असणार आहेत आणि त्यानंतर उरलेल्या 2 व्हॅल्यूज आहेत ह्या फॉल्सच्या असणार आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा फर्स्ट जो कॉलम आहे यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज फिल करायचे आहेत. त्यानंतर आता आपण या सेकंड कॉलमकडे येऊया Qचा. तो कशा पद्धतीने फिल करतो, तर इथे नंबर ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज किती आहेत त्यावरून आपण इथे हाफ घेतो, बरोबर ना. म्हणजे इथे 2 टाइम्स ट्रू व्हॅल्यू आहे, म्हणजे इथे 1 टाइम्स घेतली ट्रू व्हॅल्यू, बरोबर, हाफ घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 2 टाइम्स फॉल्स आहे म्हणून इथे आपण 1 टाइम्स फॉल्स व्हॅल्यू घेणार आहोत. त्यानंतर रिमेनिंग व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करतो, तर वरती ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण खाली व्हॅल्यू घेतो. म्हणजे इथे ट्रू आहे इथे फॉल्स आहे, म्हणजे अगेन इथे ट्रू येईल आणि इथे फॉल्स भेटेल, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला ह्या Q कॉलममध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फिल करायचे आहेत. तर आता हे झाल्या P कॉलमसाठी आणि Q कॉलमसाठी. आता उरलेल्या नेक्स्ट कॉलम कशा पद्धतीने फाइंड करायचे आहे, तर आता एक्झाम्पलकडे येऊया. बघा एक्झाम्पलमध्ये आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत, त्यानंतर ब्रॅकेट बाहेरील टर्म आपण अप्लाय करणार आहोत. सो ब्रॅकेटची टर्म काय आहे, P डिसजंक्शन Q आहे म्हणून आपण इथे P डिसजंक्शन Qची टर्म घेतलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कॉलममध्ये त्याला निगेशन अप्लाय करणार आहोत, म्हणजे ही टर्म, बरोबर. म्हणजे आपली LHS इथपर्यंत ही जी टर्म आहे ही आपली LHS असणार आहे. बघा हा जो एवढा जो चार्ट आहे हा आपला LHS असणार आहे आणि उरलेला जो चार्ट आहे तो आपला राईट हँड म्हणजे RHS असणार आहे. ठीक आहे. तर बघा तर आता आपण ह्या P डिसजंक्शन Qचे ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करूया. सिंपल आहे. डिसजंक्शनमध्ये ट्रिक काय होती, आपल्याला 2 कंडिशन असतात, त्यामध्ये दोन्ही कंडिशनपैकी एक व्हॅल्यू ही आपल्याला ट्रू पाहिजे कमीत कमी, तरच आपल्याला होल स्टेटमेंटची व्हॅल्यू ही ट्रू भेटणार आहे. अशी ट्रिक अभ्यासली होती डिसजंक्शनमध्ये, तीच इथे आपण अप्लाय करूया. बघा P to Q जायचं आहे आपल्याला, म्हणजे P to Q या पद्धतीने सिंपल आहे. इथे फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आहे, त्यानंतरची ट्रू आहे, दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणजे ऑब्वियसली आपल्याला होल स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू भेटणार आहे, बरोबर. त्यानंतर इथे बघा फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे, त्यानंतर सेकंड स्टेटमेंट मात्र फॉल्स आहे, बरोबर. बट डिसजंक्शनमध्ये काय असतं, दोन्हीपैकी एक व्हॅल्यू आपली काय असली पाहिजे, ट्रू असली पाहिजे, बरोबर. यामध्ये ही व्हॅल्यू ट्रू आहे म्हणून आपल्याला होल स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू भेटली. त्यानंतर इथे F आहे, इथे ट्रू आहे म्हणून होल स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू भेटणार आहे, कारण इथे ट्रू व्हॅल्यू भेटली, बरोबर. बट इथे फॉल्स आहे, इथेही फॉल्स आहे, म्हणजे होल स्टेटमेंट आपल्याला फॉल्स भेटणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला हे P डिसजंक्शन Qची आपल्याला या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला फाइंड झालेले आहेत. आता नेक्स्ट आपल्याला काय आहे बघा, निगेशन अप्लाय करायचं आहे आपल्याला या ब्रॅकेटवरती. निगेशनची कन्सेप्ट सिंपल आहे. निगेशनमध्ये आपण काय अभ्यासलं होतं, निगेशनमध्ये आपण अभ्यासलं होतं की ट्रू व्हॅल्यू फॉल्स करायची, फॉल्स व्हॅल्यू ट्रू करायची, सिंपल. इथे ह्या कॉलमवरती आपल्याला निगेशन अप्लाय करायचं आहे, ठीक आहे ना, ह्या कॉलमवरती. सो इथे ट्रू आहे त्याचं निगेशन भेटेल फॉल्स, इथे ट्रू आहे त्याचं निगेशन फॉल्स, इथे ट्रू आहे त्याचं निगेशन फॉल्स भेटेल आणि लास्ट इथे फॉल्स आहे त्याचं निगेशन आपल्याला ट्रू भेटेल. अशा पद्धतीने आपल्याला ही निगेशनची टर्म कॅल्क्युलेट झालेली आहे, म्हणजे आपली LHS आता कॅल्क्युलेट झाली, ठीक आहे. आता आपण राईट साईडकडे वळूया. राईट हँड साईड काय आहे,
तर बघा निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू आहे, बरोबर. बट आता इथे पी आणि क्यू, बरोबर ना, आधी मेन स्टेटमेंट काय आहे पी आणि क्यू, ते आपण आधी ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे, बरोबर. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे निगेशन पी, त्यानंतर करायचं आहे निगेशन क्यू. बघा तर इथे फर्स्ट आहे निगेशन पी, बरोबर ना, म्हणजे पीचं निगेशन फाइंड करायचं आहे. पी कॉलम इथे आहे, याचं निगेशन फाइंड करायचं आहे. तर बघा यात हा निगेशन पीचा कॉलम आणि इथे पीचा नुसता केवळ पी स्टेटमेंटचा कॉलम आहे आणि इथे निगेशन पीचं आहे. तर बघा पीचं निगेशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होईल, तर ट्रू असेल तर फॉल्स करायचं, फॉल्स असेल तर ट्रू करायचं. बघा इथे ट्रू आहे त्याचं निगेशन भेटेल फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट इथे ट्रू आहे त्याचं निगेशन फॉल्स भेटेल, इथे फॉल्स असल्यामुळे इथे ट्रू भेटेल, इथे फॉल्स असल्यामुळे इथे ट्रू भेटेल, बरोबर. या पद्धतीने आपली निगेशन पी कॉलमसाठी ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड होतील. सिमिलरली आपण निगेशन क्यूसाठी ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करू. बघा क्यू स्टेटमेंटमध्ये इथे ट्रू आहे त्याचं निगेशन भेटेल फॉल्स, इथे फॉल्स आहे इथे ट्रू भेटेल, इथे ट्रू आहे इथे फॉल्स भेटेल, इथे फॉल्स आहे इथे ट्रू भेटेल, बरोबर. म्हणजे बघा निगेशन पी साठीच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड झाल्या, निगेशन क्यू साठीच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड झाल्या. आता लास्ट काय फाइंड करायचं आहे, या निगेशन पी आणि निगेशन क्यूचं आपल्याला कंजक्शन घ्यायचं आहे, बरोबर. म्हणजे या निगेशन पी कॉलमचं आणि या निगेशन क्यू कॉलमचं आपल्याला कंजक्शन घ्यायचं आहे. बघा तर या पद्धतीने आपल्याला इथे हे लिहावं लागेल, बरोबर ना, निगेशन पी कंजक्शन क्यू. आणि मग आता कंजक्शन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, कंजक्शनच्या कनेक्टिव्हिटीजमध्ये आपण ट्रिक काय अभ्यासली होती की चुकीला माफी नाही. म्हणजे जर दोन स्टेटमेंट असतील तर त्यामध्ये एक स्टेटमेंटची व्हॅल्यू जर ट्रू असेल आणि दुसऱ्या स्टेटमेंटची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर दुसऱ्या स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असल्यामुळे होल स्टेटमेंट जे असतं ते फॉल्स असणार आहे, बरोबर ना. म्हणजे आपल्याला एकही स्टेटमेंट हे फॉल्स नको आहे. ही ट्रिक आपण कंजक्शनमध्ये अभ्यासली होती. बघा तीच आपण इथे अप्लाय करायची आहे. फॉल्स आहे इथेही फॉल्स आहे, फर्स्ट स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स आहे, सेकंड स्टेटमेंटची व्हॅल्यू देखील फॉल्स आहे, म्हणून होल स्टेटमेंट आपल्याला फॉल्स भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉल्स, फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स आहे, त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे, बरोबर ना. बट इथे फॉल्स असल्यामुळे होल स्टेटमेंट फॉल्स असणार आहे, कारण आपल्याला दोन्ही स्टेटमेंट एकतर ट्रूच पाहिजे तरच आपल्याला फायनल व्हॅल्यू आपल्याला ट्रू भेटणार आहे, बरोबर. त्यानंतर इथे ट्रू आहे इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स असल्यामुळे होल स्टेटमेंट फॉल्स भेटणार आहे. त्यानंतर इथे ट्रू आहे इथेही ट्रू आहे, दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू असल्यामुळे होल स्टेटमेंट आपल्याला ट्रू भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा लास्ट कॉलम कॅल्क्युलेट होणार आहे, लास्ट कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होणार आहे, ठीक आहे. तर आता बघा हे व्हेरीफाय झालं की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं, तर बघा निगेशन इन ब्रॅकेट पी डिजंक्शन क्यू चा कॉलम कुठे आहे, इथे आहे, बरोबर ना, कॉलम नंबर 4. आणि कॉलम नंबर लास्ट म्हणजे 7 कॉलम नंबर या पद्धतीने आहे. या दोन्हीच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत का, तर ऑब्वियसली आहेत. बघा इथे फॉल्स आहे इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे इथे फॉल्स आहे, इथेही फॉल्स आहे इथेही फॉल्स आहे, आणि लास्ट इथे ट्रू आहे इथेही ट्रू आहे. म्हणजे आपला 4 आणि जो 7 कॉलम आहे याच्यामधील रिस्पेक्टिव्ह ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत या सेम आहेत, बरोबर ना. लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये डेफिनेशन बघितली होती काय, तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॉलममधील रिस्पेक्टिव्ह ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला काय पाहिजे, सेम भेटल्या पाहिजे, बरोबर ना. इथे सेम भेटत आहे म्हणून हे काय होणार आहे, हे जे लॉजिकल जे स्टेटमेंट आहे ते काय होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे, म्हणजे लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे, बरोबर. कॉलम नंबर 4 इज इक्वल टू कॉलम 7, देअरफॉर आवर स्टेटमेंट इज व्हेरीफाय, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. लक्षात घ्या की लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे एक्झाम्पल आपण ज्यावेळेस इथे ट्रूथ टेबल प्रिपेअर करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एकाच ट्रूथ टेबलमध्ये या दोन्ही म्हणजे LHS पण आणि RHS पण सॉल्व करायचे आहे, ठीक आहे ना. जसं आता आपण इथे अप्लाय केलं त्या पद्धतीने एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल आणि डेफिनेशन अभ्यासलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.